सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. त्यात एकादशी तिथीला अधिक पूजनीय मानले जाते. या तिथीला भगवान विष्णूची पूजा केल्याने अनेक शुभ फल प्राप्त होते. एकादशी दिवशी आपल्याला 4 फुले भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत. कोणती फुले आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. या दिवशी लक्ष्मीची यथायोग्य पूजा करण्याची देखील परंपरा आहे. एकादशी दिवशी श्रीहरी विष्णू व लक्ष्मी माता यांची जोडीने पूजा करावी. मोहिनी एकादशी ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते. ही एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला होता असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी व्रत केल्याने अनेक शुभ फळे मिळतात. तसेच सर्व पापाचा नाश देखील होतो. यंदा ही एकादशी 19 मे 2024ला साजरी केली जाणार आहे. या तिथीला अनेक शुभयोग देखील तयार होत आहेत. या काळात भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्याने अनेक शुभ फळे मिळतात. हिंदू पंचांगानुसार मोहिनी एकादशी 19 मे 2024ला एकादशीचे व्रत केले जाईल. जर या दिवशी श्रीहरी विष्णूला जर आपण ही 4 फुले अर्पण केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनाची प्राप्ती होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि आपल्या घरात धनाचा संचय होईल. कोणती फुले श्रीहरी भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. स्वामी भक्तांनो, पहिले फूल आहे कमळाचे फूल. कमळाचे फूल भगवान विष्णूचे सर्वात आवडते फूल आहे. असे मानले जाते की हे फूल शुद्धता, ज्ञान आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. हे अर्पण केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळू शकते. तसेच जीवनातील अनेक अडथळे दूर होतात. दुसरे फूल आहे चंपाचे फूल. भगवान विष्णूला चंपाचे फूल अर्पण केल्याने त्या व्यक्तीला सुख, समृद्धी, सौभाग्य प्राप्त होते. हे फूल शुभाचे प्रतीक मानले जाते. तसेच हे फूल अर्पण केल्याने व्यक्तीला अपेक्षित असे परिणाम मिळतात. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा संचारू शकते. तिसरे फूल आहे मोगऱ्याचे फूल. भगवान विष्णूला मोगऱ्याचे फूल प्रिय आहे. हे फूल अर्पण करणे फायदेशीर ठरू शकते. हे फूल शांततेचे प्रतीक मानले जाते. यामुळे धनाची प्राप्ती होते. तसेच जीवनात चांगली बातम्या देखील आपल्याला मिळू शकतात. चौथे फूल आहे गुलाबाचे फूल. असे म्हटले जाते की भगवान विष्णूला गुलाबाचे फूल हे अधिक आवडते. हे अर्पण केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. जीवनातील अनेक समस्या दूर होतात. याशिवाय व्यक्तीला ग्रहदोष असेल तर त्या ग्रहदोषापासून आपल्याला आराम मिळतो. भगवान विष्णूला ही 4 फुले अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे मोहिनी एकादशीला ही 4 फुले नक्कीच अर्पण करा किंवा यापैकी एक तरी फूल अर्पण करा. सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि भगवान विष्णूच्या आशीर्वादाने तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनाची प्राप्ती होईल. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.